संगीता लग्न करून सासरे आली तेव्हा तिला हेच शिकवलं गेलं होतं की नवीन घरात सगळ्यांना खुश ठेवणं हेच चांगल्या सुनेचं कर्तव्य असतं. त्यामुळे मग तिने सगळ्या गोष्टी आनंदाने मान्य केल्या. पण तिच्या सासूने आणि थोरल्या जावेने तिच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. दररोज सकाळी उठून संगीता सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवत होती. पण तिची थोरली जाऊ नीता किचनमध्ये आली की लगेच काही ना काही चुका काढायची. अगं संगीता, चहात आलं थोडं जास्तच झालंय. तुला एवढं पण कळत नाही का? माहेरातून हेच शिकून आलीस वाटतं. हे ऐकून संगीता नेहमीप्रमाणे विषय न वाढवता एवढंच म्हणायची. ठीक आहे ताई, पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. संगीताला वाटायचं की उगाच विषय वाढवून काय फायदा, म्हणून ती नमतं घ्यायची. पण तिला हे कुठं माहीत होतं की ही तर खरी सुरुवात होती. त्या दिवशी दुपारी सगळेजण हॉलमध्ये बसले असताना संगीताची सासू म्हणाली, पुढच्या आठवड्यात माझी लेक येणार आहे. तिच्यासाठी छान नाश्ता आणि जेवणाची जबाबदारी संगीताची असेल. संगीता, त्यांच्यासाठी जेवण बनवताना चांगलं बनव. उगाच आमचं नाक कापलं जाईल असं काही करू नकोस. थोरली सून नीता तर तशीही मोठ्या घरातली आहे. तिला या सगळ्या कामाची सवय नाही. पण तू तर हे सगळं नीट सांभाळू शकतेस. दोन्ही सुनात असा भेदभाव बघून संगीताला वाईट वाटलं. नीता मोठ्या घरची आहे म्हणून ती काम करणार नाही. संगीताने तिच्या नवऱ्याकडे अमितकडे बघितलं. तो लॅपटॉपवर काम करत होता. त्याने सगळं ऐकलं होतं, तरी देखील न ऐकल्यासारखं करत होता. त्याच्या मते घरातला हा विषय बायकांच्या आपापसातला विषय होता. संगीताची नणंद सीमा आणि तिचा नवरा यायचा दिवस उजाडला. संगीता सकाळी लवकर उठून कामाला लागली होती. तिने नाश्ता बनवला, जेवण बनवलं. सगळे जेवायला बसले तेव्हा तिने सगळ्यांना गरम गरम वाढायला घेतलं. तेवढ्यात थोरली जाऊ नीता म्हणाली, शी, हे काय बनवलं आहेस? संगीता, तुला बनवायचं नव्हतं तर तसं सांगायचं होतं. पाहुण्यांच्या समोर इज्जत घालवायची काय गरज होती? तिचं बोलणं ऐकून लगेच सासूबाई तिच्या होला हो देत म्हणाली, मी सकाळीच सांगितलं होतं की नीट काम कर. पण ही तर स्वतःच्या तंद्रीत असते. काम तर एक पण नीट करत नाही. नुसतं मिरवायला सांगा हिला. नणंद आणि जावयासमोर संगीताचा असा अपमान होत होता. संगीताचा नवरा पण म्हणाला, संगीता, खरंच मीठ थोडं जास्त झालंय. कामात थोडं लक्ष देत जा. हे ऐकून आता तिचा धीर सुटला. संगीताने हात धुतला आणि थेट जेवणाच्या टेबलजवळ येऊन उभी राहिली. ती थोरल्या जावेच्या डोळ्यात बघून म्हणाली, ताई, सकाळपासून या किचनमध्ये जे बनत होतं तेव्हापासून तुम्ही वरवर येऊन सगळं टेस्ट करत होतात. त्यावेळी तर तुम्ही काही बोलला नाहीत. मग अचानक जावयासमोर हे अन्न वाईट कसं झालं? तिचं बोलणं ऐकून सगळेजण शांत झाले. जावयाने सुद्धा जेवणाकडे बघितले, जे ठीक होतं. संगीताची सासू तिला ओरडत म्हणाली, संगीता, ही काय फालतूगिरी लावली आहेस? ती थोरली जाव आहे तुझी. संगीता म्हणाली, फालतूगिरी मी नाही, तुम्ही लावली आहे. यावेळी संगीता बोलताना अजिबात घाबरली नाही. संगीता पुढे म्हणाली, सकाळी उठल्यापासून मी एक घोट पाणीसुद्धा पिले नाही, कारण तुमच्या लेकीला आणि जावयाला चांगले जेवण बनवून द्यायचे होते. आणि तुम्ही सगळे मिळून मला कमीपणा दाखवण्यासाठी एक चूक शोधत आहात. तेवढ्यात तिचा नवरा उभा राहिला आणि म्हणाला, संगीता, शांत हो. घरातला विषय घरात मिटवू. पाहुण्यांच्या समोर तमाशा करू नकोस. संगीता अमितकडे बघत म्हणाली, तमाशा मी नाही करत. तमाशा तर माझा दररोज बनतो. पण तुम्हाला त्याच्याशी काय? तुम्ही तर गपगुमान बघत असता. आज मी गप्प राहिले तर मीच माझ्यावर अन्याय करत आहे असं होईल. या घरात आता मी माझ्यावर होत असलेला अन्याय अजून सहन करू शकत नाही. हे सगळं ऐकून तिचे सासरे त्यांच्या बायकोला म्हणाले, जेवण तर छान झालं आहे. संगीता सकाळपासून काम करत आहे. मी स्वतः बघितलं आहे. आणि थोरल्या सुनबाई, तुला तर जेवणात एवढ्या चुका दिसत असतील तर उद्यापासून किचनची जबाबदारी तू घे. हे ऐकून नीताचे तोंड बघण्यासारखे झाले. ती सासूकडे तिरक्या नजरेने बघू लागली. पण यावेळी तिची सासू काही बोलू शकली नाही. नवऱ्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती. संगीताचे सासरे म्हणाले, संगीता, तुझी प्लेट घे आणि तू सुद्धा आमच्यासोबत जेवायला बस. आजपासून कामाची बरोबर वाटणी होईल. हे ऐकून अमितने खाली मान घातली. संगीता सगळ्यांच्यासोबत जेवायला बसली.
आज तिने हिंमत करून स्वतःचा स्वाभिमान जपला होता. त्यामुळे इथून पुढे कुणी तिच्या स्वाभिमानाला धक्का देऊ शकत नव्हतं. सासऱ्यांच्या त्या एका निर्णयामुळे सगळ्या घराची दिशा बदलली होती. किचनमध्ये असलेली नीताची मनमर्जी आणि सासूचा हट्ट एका झटक्यात मोडीत निघाला. पण इतक्या वर्षाची सवय लगेच थोडीच बदलणार होती. वरवर जरी सगळं शांत वाटत असलं तरी आतल्या आत एक लढाई सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी संगीता नेहमीप्रमाणे पहाटेच लवकर उठली. ती रोजच्यासारखी कामं करायला किचनमध्ये जाणार. तेवढ्यात तिला काल सासरे बोललेले आठवलं की कामाची बरोबर वाटणी होणार. त्यामुळे तिने स्वतःला थांबवलं. ती हॉलमध्ये गेली आणि सोफ्यावर जाऊन बसली. ती पेपर वाचत बसली होती. तेवढ्यात थोड्या वेळाने तिची जाऊ नीता डोळे चोळत उठून बाहेर आली. तिने संगीताला हॉलमध्ये आरामात बसून पेपर वाचत बसलेली बघितलं. तिची पावलं जागेवरच थबकली. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण काल झालेल्या तमाशामुळे ती संगीताला थेट काही बोलू शकत नव्हती. ती थेट सासूच्या खोलीत गेली आणि लगेच तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि किचनमध्ये जाऊन जोरजोरात भांडी आपटून काहीतरी काम करू लागली. असं करून तिची सासू संगीताला हे जाणवून देत होती की तिच्यामुळेच तिच्या सासूला काम करायला लागत आहे. संगीताला सगळं कळत होतं, म्हणून मग ती किचनमध्ये गेली आणि शांत स्वरात म्हणाली, आई, बाबा तर म्हणाले होते की कामाची बरोबर वाटणी होईल. ताई आणि मी सगळं सांभाळू. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. सासू तिच्याकडे न बघता म्हणाली, राहू दे, आमच्यावर एवढी वाईट वेळ आली आहे की आता सुनांना विचारून कामं करायला लागतंय. तुझ्यासारख्या शिकलेल्या मुली संसार करायला नाही तर घर फोडायलाच येत असतात. तेवढ्यात मागून सासऱ्यांचा आवाज आला, छाया, जर खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलून घर तुटत असेल तर असलं घर काय कामाचं? संगीता काही चुकीचं बोलत नाही. आणि थोरली सून नीता कुठं आहे? बोलाव तिला. तशी नीता पाय आपटत तिथे आली. त्या दिवशी पहिल्यांदा नीताला सकाळचाच नाश्ता एकटीला बनवायला लागला. संगीताने फक्त तिची आणि तिच्या नवऱ्याची जबाबदारी सांभाळली. रात्री अमित जेव्हा खोलीत आला तेव्हा खोलीत शांतता होती. संगीता मोबाईल घेऊन बसली होती. अमित म्हणाला, संगीता, काल जे झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. मला खरंच माहिती नव्हतं तू रोज एवढी सगळी कामं एकटी करत असतेस. मला नेहमी असं वाटायचं की आई आणि बहिणी रोजच्यासारख्या बोलत असतील. संगीताने मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणाली, अमित, जेव्हा प्रत्येक गोष्टीत तुमचा अपमान केला जातो आणि तुमच्या कष्टाला काहीच किंमत दिली जात नाही तेव्हा तो मानसिक छळ बनतो. ताई काय बोलल्या त्याबद्दल मला वाईट वाटलं नाही. वाईट तर याचं वाटलं की सगळं बघून देखील तुम्हाला जेवणात मीठ कमी वाटलं. अमितने संगीताचा हात पकडला आणि म्हणाला, संगीता, मला माफ कर. मला एक संधी दे. मी तुला कधीच एकटी पडू देणार नाही. 2 आठवडे होऊन गेले. घरात कामाची वाटणी तर झाली होती, पण संगीताची सासू आणि थोरली जाऊ तिला कमीपणा दाखवायची संधी शोधत होत्या. एक दिवस सासऱ्यांच्या ओळखीचे काही लोक घरी येणार होते. सासूने लगेच नीताला सांगितलं की त्यांच्या जेवणाची सगळी जबाबदारी तू स्वतः घे. संगीताला फक्त साफसफाई आणि जेवण वाढायचं काम दे. म्हणजे पाहुण्यांना पण समजेल की या घरातली मुख्य सूत्र कोणाच्या हातात आहेत. नीताने स्वतः सगळं जेवण बनवलं, पण सवयीप्रमाणे ती मोबाईलमध्ये व्यस्त राहिली आणि गडबडीत घरातल्या कामवालीकडून भाजी आणि कोशिंबीर बनवून घेतली. संध्याकाळी पाहुणे आले. जेवायला बसले. पहिला घास खाताच त्यातल्या एकाला ठसका लागला, म्हणून त्याने पाणी मागितले आणि म्हणाला, अरे हे काय, या भाजीत काय घरातली सगळी चटणी टाकली की काय? किती तिखट आहे. हे ऐकून सासूबाईंचा चेहरा पडला. त्या लगेच संगीताकडे बघत म्हणाल्या, आज सगळा स्वयंपाक संगीताने. त्यांना वाक्य पूर्ण करू न देता सासरे म्हणाले, संगीता तर आज पूर्ण दिवस घराची साफसफाई करत होती. स्वयंपाक तर नीताने बनवला आहे ना? पाहुण्यांच्या समोर नीताचा हलगर्जीपणा स्पष्ट झाला होता. तेवढ्या संगीता पटकन किचनमध्ये गेली आणि तिने स्वतः बनवलेला गाजराचा हलवा आणि कोशिंबीर घेऊन आली. तिने हे सगळं अगोदरच बनवून ठेवलं होतं की जेणेकरून बाहेरच्या
लोकांच्या समोर घराची इज्जत जाऊ नये. सगळ्यांनी गाजराचा हलवा खाल्ला आणि संगीताची प्रशंसा करू लागली. ते म्हणाले, छान, सून असावी तर अशी. किती समजूतदार आहे तुमची सून. सासू आणि थोरली जाऊ दोघी खाली मान घालून दुसऱ्या खोलीत गेल्या. आज त्यांना समजलं होतं की त्या संगीताचा अपमान करायला गेल्या, पण झालं नेमकं उलटं. त्या नादात त्यांनी घराची इज्जत घालवली होती. एवढंच नाही तर त्या दोघी स्वतःच्या देखील नजरेत पडल्या होत्या. आता या घटनेला महिने उलटून गेले होते. नीताच्या वागण्यात आता पहिल्यासारखी कटुता नव्हती, पण एक वेगळीच भीती होती. जो व्यक्ती कायम हुकूम गाजवत आला होता, आता त्याला समान वागणूक देणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. नीता किचनमध्ये संगीतासोबत जास्त बोलत नव्हती. ती तिच्या वाटणीचं काम करून तिच्या खोलीत जात होती. एक दिवस संगीताने बघितलं, नीता किचनमध्ये पीठ मळत असताना सारखी सारखी तिचा हात झाडत होती. बहुतेक तिचं मनगट दुखत होतं. संगीता तिच्याजवळ गेली आणि प्रेमाने तिचा हात हातात घेत म्हणाली, काय झालं ताई, हात दुखतोय का? तसा नीताने हात ओढून घेतला. तिला असं वाटलं की उगाच संगीता तिच्यावर उपकार करत आहे आणि ते तिला नको होतं. तिला असं वाटलं की संगीता तिला टोचून काहीतरी बोलेल. नीता म्हणाली, असं काही नाही, माझं काम मी करते. नाहीतर बाबांनी बघितलं तर त्यांना असं वाटायचं की मी कामचुकारपणा करत आहे. संगीताला कळून चुकलं की नीताच्या मनात अजूनसुद्धा भीती होती. तरीसुद्धा संगीताने नीताचा हात पकडला आणि तिला खुर्चीवर बसवत म्हणाली, ताई, त्या दिवशी जे काही घडलं ते काही कोणाला शिक्षा देण्यासाठी किंवा अद्दल घडवण्यासाठी नव्हतं, तर सगळ्यांना आपापली जागा दाखवण्यासाठी होतं. तुम्ही या घरच्या थोरल्या सूनबाई आहात. जर तुम्ही त्रासात असाल आणि मी फक्त माझ्या वाटणीचं काम करून निवांत बसेल, तर मग माझ्यात आणि मागच्या जुन्या परिस्थितीत काय फरक राहणार? नीता आश्चर्याने संगीताकडे बघू लागली. संगीता लगेच आत गेली. तिने मूग आणलं आणि नीताच्या हाताला लावलं. आज पहिल्यांदा नीताच्या डोळ्यात संगीतासाठी द्वेष नाही तर प्रेम होतं. नीता हळू आवाजात म्हणाली, संगीता, मला माफ कर. मला माझी चूक समजली आहे. तुझं शांत बसणं तुझी कमजोरी नव्हती, तर तो तुझा मोठेपणा होता. संगीता म्हणाली, ताई, घरात एकमेकांना मानसन्मान दिला तरच घर चालतं. मी तर फक्त माझा आत्मसन्मान वाचवत होते. मला कुणाचा अपमान करायचा नव्हता. कुणाला हरवणं माझा हेतू नव्हता. त्या दिवसानंतर संगीताची थोरली जाऊ नीता बदलत होती, पण तिच्या सासूच्या मनात अजून पण कटुता होती. तिला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, कारण तिला असं वाटत होतं की संगीतामुळे तिची घरात असलेली सत्ता गेली होती. त्यांना असं वाटत होतं की सुनांच्या या समान वागणुकीच्या भानगडीत घरात असलेला त्यांचा रुबाब कमी झाला होता. त्यासाठीच मग एक दिवस त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या मैत्रिणींची किटी पार्टी ठेवली. त्यांनी जाणून बुजून शहरातल्या सगळ्यात मोठ्या आणि महागड्या हॉटेलमधून जेवण मागवलं. पण दोन्ही सुनांना याबद्दल जरासुद्धा माहिती होऊ दिली नाही. त्यांना त्यांच्या मैत्रिणींसमोर हे दाखवून द्यायचं होतं की अजूनसुद्धा घरातला निर्णय त्या स्वतःच घेतात आणि घरात अजून देखील त्यांचाच दबदबा आहे. त्यांना वाटेल तेवढा पैसा त्या खर्च करू शकतात, हे दाखवून द्यायचं होतं. दुपारी त्यांच्या सगळ्या मैत्रिणी घरी आल्या. घरात त्यांचाच गोंगाट चालू होता. त्या सगळ्यांच्या मधोमध बसून संगीताची सासू मोठेपणा दाखवत होती. तेवढ्यात हॉटेलमधून फोन आला, मॅडम, आमच्या डिलिव्हरी बॉयच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि सगळं जेवण खराब झाल्यामुळे आम्ही तुमची ऑर्डर पूर्ण करू शकत नाही. हे ऐकून सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. घरात तर त्यांच्या 12 ते 15 मैत्रिणी आल्या होत्या. एवढ्या जणींचं जेवण गायब झालं होतं. आता जर का त्यांना हे समजलं तर त्या काय विचार करतील? माझी तर बेअब्रू होईल. त्या घाबरल्या आणि पळत किचनमध्ये गेल्या. बघितलं तर त्यांच्या दोन्ही सुना निवांत गप्पा मारत बसल्या होत्या. सासूच्या डोळ्यात पाणी होतं. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. असं म्हणत त्यांनी त्यांची सगळी अडचण सांगितली आणि रडत म्हणाल्या, आज तर सगळ्या मैत्रिणींसमोर माझं नाक कापलं जाणार आहे. सगळ्याजणी माझ्यावर हसतील आणि म्हणतील
की मला घर सांभाळायला येत नाही. त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या दोन्ही सुना एकमेकींकडे बघायला लागल्या. संगीता पुढे होत सासूला धीर देत म्हणाली, आई, तुम्ही बाहेर जाऊन तुमच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसा. जोपर्यंत तुमच्या सुना जिवंत आहेत तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही तुमचं नाक कापू देणार नाही. ताई, फ्रीजमध्ये पनीर ठेवलं आहे आणि मैदा तर आहेच, नीता म्हणाली. हो संगीता, सगळं आहे. तू सांग फक्त काय करायचं ते. आज दोघी बहिणी मिळून दाखवून देऊ. पुढच्या अर्ध्या एका तासात किचनमध्ये सगळे पदार्थ तयार झाले. दोघी जावांनी मिळून छान स्वयंपाक बनवला. जणू त्या फार पूर्वीपासून एकत्र शेफचं काम करत होत्या. त्यांची सासू किचनच्या दारात उभी राहून दोन्ही सुनांना एकत्र मिळून काम करताना बघत होत्या. त्यांच्या डोळ्यावर असलेला तो अहंकार आता पूर्ण संपला होता. सगळ्या पाहुण्यांना गरम गरम जेवण वाढलं. सगळ्यांनी ते जेवण अगदी बोटं चाटून खाल्लं. सासूबाईंची एक मैत्रीण म्हणाली, खरंच मानलं पाहिजे तुझ्या सुनांना. अगं, बाहेर हॉटेलमध्ये सुद्धा एवढं चविष्ट जेवण मिळत नाही. तू खूप नशीबवान आहेस. सासूबाईंनी दोन्ही सुनांना जवळ बोलावलं आणि मोठ्या गर्वाने त्यांना मिठी मारली. सासरे आणि आम्ही आत्ताच बाहेरून आले होते. ते सुद्धा हे दृश्य बघून आनंदित झाले. त्या रात्री सगळेजण घरात एकत्र बसले होते. तेव्हा सासूबाईंनी कपाटातून लॉकरच्या चाव्या काढल्या आणि दोन्ही सुनांना समानपणे देऊन टाकल्या. त्या म्हणाल्या, आजपर्यंत मी या घरावर राज्य करत होते, पण आता मला समजलंय की घर राज्य करू नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन चालतं. संगीता, तू जे पाऊल उचललंस त्यामुळे हे घर खऱ्या अर्थाने तुटण्यापासून वाचलं. बोलणं ऐकून संगीताने चाव्या परत सासूला दिल्या आणि म्हणाली, आई, या चाव्या तुमच्याकडेच असू द्या, कारण तुम्हीच या घराचा मजबूत पाया आहात. आम्ही तर फक्त या घराच्या भिंती आहोत, ज्या एकमेकांना धरून उभ्या आहोत. धाकट्या सुनेच्या तोंडातून हे वाक्य ऐकून सासूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवसानंतर त्या घरातले वातावरण पूर्णपणे बदलून गेले. आता तिथे कुणी कुणाचा अपमान करत नव्हतं. उलट प्रत्येकजण एक दुसऱ्याचा आदर आणि मान ठेवू लागलं होतं.